शांती. आज आहे 22/2/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, या शरीरामधून जिवंतपणीच मरण्याचा अभ्यास करा. मी देखील आत्मा आहे, तुम्ही देखील आत्मा आहात. या अभ्यासाद्वारे मोह नष्ट होईल. प्रश्न आहे, सर्वात उच्च ध्येय कोणते आहे? त्या ध्येयाला प्राप्त करणाऱ्यांचे लक्षण काय असेल? उत्तर आहे, सर्व देहधाऱ्यांमधून मोह नष्ट व्हावा, सदैव बंधुत्वाची स्मृती राहावी. हेच आहे सर्वात उच्च ध्येय. या ध्येयावर तेच पोहोचू शकतात जे निरंतर देही अभिमानी बनण्याचा अभ्यास करतात. जर देही अभिमानी नसतील तर कुठे ना कुठे अडकत राहणार. एकतर आपल्या देहामध्ये नाही तर कोणत्या न कोणत्या मित्र संबंधीच्या देहामध्ये. त्यांना कोणाचे बोलणे आवडेल किंवा कोणाचे शरीर आवडेल. उच्च ध्येयावर पोहोचणारे देहावर प्रेम करू शकत नाहीत. त्यांचे देहभान नष्ट झालेले असेल. ओम शांती. रुहानी बाबा रुहानी मुलांना म्हणतात, बघा, मी तुम्हा सर्व मुलांना आप समान बनविण्यासाठी आलो आहे. आता बाबा आप समान बनविण्यासाठी कसे येतील? ते आहेत निराकार. ते म्हणतात, मी निराकार आहे. तुम्हा मुलांना आप समान अर्थात निराकारी बनविण्यासाठी जिवंतपणीच मरणे शिकवण्यासाठी आलो आहे. बाबा स्वतःला देखील आत्माच समजतात ना. या शरीराचे भानच नाहीये. शरीरामध्ये राहत असताना देखील शरीराचे भान नाहीये. हे शरीर त्यांचे तर नाहीये ना. तुम्ही मुलांनी देखील या शरीराचे भान काढून टाका. तुम्हा आत्म्यांनाच माझ्यासोबत यायचे आहे. हे शरीर जसे की मी लोन घेतले आहे, तसे तर आत्मे देखील लोन घेतात पार्ट बजावण्यासाठी. तुम्ही जन्मजन्मांतर शरीर घेत आले आहात. आता जसे की मी जिवंतपणीच या शरीरामध्ये आहे, परंतु आहे तर न्यारा अर्थात मेलेला. शरीर सोडण्याला मरणे असे म्हटले जाते. तुम्हाला देखील जिवंतपणीच या शरीरातून मरायचे आहे. मी देखील आत्मा, तुम्ही देखील आत्मा. तुम्हाला देखील माझ्यासोबत यायचे आहे का इथेच बसायचे आहे? तुमचा या शरीरामध्ये जन्मजन्मांतरापासूनचा मोह आहे. जसा मी अशरीरी आहे, तुम्ही देखील जिवंतपणी स्वतःला अशरीरी समजा. आपल्याला आता बाबांसोबत जायचे आहे. जसे बाबांचे हे जुने शरीर आहे, तुम्हा आत्म्यांचे देखील हे जुने शरीर आहे. जुन्या जुत्तीला अर्थात देहाला सोडायचे आहे. जसा माझा यामध्ये मोह नाहीये, तुम्ही देखील या जुन्या देहामधून मोह काढून टाका. तुम्हाला मोह ठेवण्याची सवय लागलेली आहे. मला सवय नाहीये. मी जिवंतपणीच मेलेला आहे. तुम्हाला देखील जिवंतपणीच मरायचे आहे. माझ्यासोबत यायचे असेल तर आता ही प्रॅक्टिस करा. शरीराचे इतके भान असते, काही विचारूच नका. शरीर रोगी झाले तरी देखील आत्मा त्याला सोडत नाही. यातून मोह काढून टाकावा लागेल. आपल्याला तर जरूर बाबांसोबत जायचे आहे. स्वतःला शरीरापासून वेगळे समजायचे आहे. यालाच जिवंतपणी मरणे असे म्हटले जाते. आपले घरच लक्षात राहते. तुम्ही जन्मजन्मांतरापासून या शरीरामध्ये राहत आले आहात, म्हणून तुम्हाला मेहनत करावी लागते. जिवंतपणीच मरावे लागते. मी तर याच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये येतोच टेम्पररी. तर मेलो आहे असे समजून चालल्याने अर्थात स्वतःला आत्मा समजून चालल्याने कोणत्याही देहधारीमध्ये मोह राहणार नाही. बहुतांशी कोणा ना कोणाचा कोणामध्ये तरी मोह हा असतोच. बस त्याला पाहिल्याशिवाय राहवत नाही. ही देहधारीची आठवण एकदम नष्ट करून टाकली पाहिजे. कारण ध्येय खूप मोठे आहे. खाता पिता जसे काही मी या शरीरामध्ये नाहीच आहे. ही अवस्था पक्की करायची आहे. तेव्हा 8 रत्नांच्या माळेमध्ये येऊ शकता. मेहनत केल्याशिवाय थोडेच उच्चपद मिळू शकणार. जिवंतपणीच बघत असताना असे समजा की मी तर तिथला रहिवासी आहे. जसे बाबा यांच्यामध्ये अर्थात ब्रह्मा बाबांमध्ये टेम्पररी बसले आहेत,
अगदी तसेच आता मला देखील घरी जायचे आहे. जसा बाबांचा मोह नाही आहे तसा आम्हाला देखील यामध्ये मोह ठेवायचा नाहीये. बाबांना तर या शरीरामध्ये बसावे लागते तुम्हा मुलांना समजावून सांगण्यासाठी. तुम्हाला आता परत जायचे आहे, त्यामुळे कोणत्याही देहधारीमध्ये मोह राहू नये. ही अमकी खूप चांगली आहे, गोड आहे. आत्म्याची बुद्धी जाते ना. बाबा म्हणतात शरीराला नाही, आत्म्याला बघायचे आहे. शरीराला बघितल्यामुळे तुम्ही अडकून मराल. मोठे ध्येय आहे. तुमचे देखील जन्म जन्मांतरीचे जुने ममत्व आहे. बाबांना मोह नाहीये, तेव्हाच तर तुम्हा मुलांना शिकवण्यासाठी आलो आहे. बाबा स्वतः म्हणतात मी तर या अर्थात ब्रह्मा बाबांच्या शरीरामध्ये अडकत नाही. तुम्ही अडकले आहात. मी तुम्हाला सोडविण्यासाठी आलो आहे. तुमचे 84 जन्म पूर्ण झाले. आता शरीरामधून भान काढा. देही अभिमानी होऊन न राहिल्यामुळे तुम्ही कुठे ना कुठे अडकत राहाल. कोणाचे बोलणे चांगले वाटेल, कोणाचे शरीर चांगले वाटेल, मग घरी देखील त्यांची आठवण येत राहील. देहावर प्रेम असेल तर हार खाल. असे खूप जण खराब होतात, अर्थात पतित बनतात. बाबा म्हणतात स्त्री पुरुषाचा संबंध सोडून स्वतःला आत्मा समजा. हा देखील आत्मा, मी देखील आत्मा. आत्मा समजता समजता शरीराचे भान नाहीसे होत जाईल. बाबांच्या आठवणीनेच विकर्मसुद्धा विनाश होतील. या गोष्टीवर तुम्ही चांगल्या रीतीने विचारसागर मंथन करू शकता. विचारसागर मंथन केल्याशिवाय तुम्ही झेप घेऊ शकणार नाही. हे पक्के झाले पाहिजे की आम्हाला बाबांकडे जरूर जायचे आहे. मूळ गोष्ट आहे आठवणीची. 84चे चक्र पूर्ण झाले, आता पुन्हा सुरू होणार आहे. या जुन्या शरीरामधून जर मोह काढला नाही तर अडकून पडाल. एकतर आपल्याच देहामध्ये नाही तर मित्रसंबंधींच्या देहामध्ये. तुम्हाला तर कोणावरही मन जडू द्यायचे नाही. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. आपण आत्मे देखील निराकार, बाबा देखील निराकार. अर्धा कल्प तुम्ही भक्ती मार्गामध्ये बाबांची आठवण करत आले आहात ना. हे प्रभू असे म्हटल्याने शिवलिंगच समोर येईल. कोणत्याही देहधारीला हे प्रभू म्हणू शकत नाही. सर्वजण शिवाच्या मंदिरात जातात, त्यांनाच परमात्मा समजून पुजतात. उच्च ते उच्च भगवान एकच आहेत. उच्च ते उच्च अर्थात परमधाम मध्ये राहणारे. भक्ती देखील आधी अव्यभिचारी एकाचीच असते, नंतर व्यभिचारी बनते. तर बाबा वारंवार मुलांना समजावून सांगत आहेत की तुम्हाला उच्च पद मिळवायचे असेल तर मग ही प्रॅक्टिस करा. देहाच्या भानाला सोडा. संन्यासी देखील विकारांना सोडतात ना. आधी तर सतोप्रधान होते, आता तर ते देखील तमोप्रधान बनले आहेत. सतोप्रधान आत्मा आकर्षित करते, अपवित्र आत्म्यांना आकर्षित करते, कारण आत्मा पवित्र आहे. भले ते अर्थात संन्यासी पुनर्जन्मामध्ये येतात तरी देखील पवित्र असल्यामुळे आकर्षित करतात. त्यांचे किती फॉलोअर्स अर्थात अनुयायी बनतात. जितकी पवित्रतेची ताकद जास्त तितके जास्त फॉलोअर्स. हे बाबा तर आहेतच एव्हर प्युअर अर्थात सदा पावन आणि आहेत देखील गुप्त. डबल आहेत ना. सर्व ताकद त्यांची आहे, यांची अर्थात ब्रह्माची नाही. सुरुवातीला देखील तुम्हाला त्यांनी आकर्षित केले, या ब्रह्माने नाही, कारण ते तर एव्हर प्युअर आहेत. तुम्ही काही यांच्या अर्थात ब्रह्मा बाबांच्या मागे नाही धावलात. हे अर्थात ब्रह्मा बाबा तर म्हणतात मी तर सर्वात जास्त पूर्ण 84 जन्म प्रवृत्ती मार्गामध्ये राहिलो आहे. हे काही तुम्हाला आकर्षित करू शकणार नाहीत. बाबा अर्थात शिवबाबा म्हणतात मी तुम्हाला आकर्षित केले. भले संन्यासी पवित्र राहतात, परंतु माझ्यासारखा पवित्र तर कोणीही असणार नाही. ते तर सर्व भक्ती मार्गातील शास्त्रे इत्यादी ऐकवतात. मी येऊन तुम्हाला सर्व वेदशास्त्रांचे सार ऐकवतो. चित्रामध्ये देखील दाखवले आहे विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाले आणि मग ब्रह्माच्या हातामध्ये शास्त्रे दाखवली आहेत. आता विष्णू काही
ब्रह्माद्वारे शास्त्रांचे सार ऐकवत नाहीत, ते तर विष्णूला सुद्धा भगवान समजतात. बाबा समजावून सांगतात, मी या ब्रह्माद्वारा ऐकवतो, मी विष्णूद्वारा थोडेच समजावून सांगतो. कुठे ब्रह्मा कुठे विष्णू, ब्रह्मा सो विष्णू बनतात आणि 84 जन्मानंतर हा संगम असेल. या तर नवीन गोष्टी आहेत ना, स्पष्ट करण्यासाठी किती वंडरफुल गोष्टी आहेत. आता तर बाबा म्हणतात, मुलांनो, जिवंतपणीच मरायचे आहे. तुम्ही शरीरामध्ये जगताना तुम्ही समजता आपण आत्मा आहोत, आम्ही बाबांसोबत निघून जाणार. हे शरीर वगैरे काहीच सोबत घेऊन जायचे नाहीये. आता बाबा आले आहेत, थोडे तरी नवीन दुनियेमध्ये ट्रान्सफर करूया. मनुष्य दान पुण्य इत्यादी करतात दुसऱ्या जन्मामध्ये मिळावे म्हणून. तुम्हाला देखील नवीन दुनियेमध्ये मिळणार आहे. हे देखील तेच करतील ज्यांनी कल्पपूर्वी केले असेल. काहीही कमी जास्त होणार नाही. तुम्ही साक्षी होऊन बघत राहाल. काही बोलण्याची देखील आवश्यकता राहत नाही. तरी देखील बाबा सांगत आहेत, जे काही करतात त्याचा देखील अहंकार येता कामा नये. मी आत्मा हे शरीर सोडून जाणार, तिथे नवीन दुनियेमध्ये जाऊन नवीन शरीर घेणार. गायले देखील जाते, राम गयो रावण गयो जाको बहु परिवार. रावणाचा परिवार किती मोठा आहे, तुम्ही तर मुठभर आहात. हा सर्व रावण संप्रदाय आहे. तुमचा राम संप्रदाय किती थोडा असेल, 9 लाख. तुम्ही धरतीचे सितारे आहात ना, मात पिता आणि तुम्ही मुले. तर बाबा वारंवार मुलांना समजावून सांगत आहेत की मर्जीवा बनण्याचा प्रयत्न करा. जर कोणाला बघून बुद्धीमध्ये येत असेल की ही खूप चांगली आहे, खूप प्रेमाने समजावून सांगते, हा देखील मायेचा वार आहे. माया लालूच दाखवते. त्यांच्या भाग्यामध्ये नसेल तर माया सामोरी येते. कितीही समजावून सांगा तरी देखील रागच येईल. हे समजत नाही की हा देह अभिमानच काम करवत आहे. जर जास्त समजावून सांगितले तर दुखावले जातात, म्हणून प्रेमाने चालवावे लागते. कोणावर प्रेम जडले मग तर विचारूच नका, वेडे होतात. माया एकदम पागल बनवते. म्हणून बाबा म्हणतात, कधीही कोणाच्या नावारूपामध्ये अडकायचे नाही. मी आत्मा आहे आणि एक बाबा जे विदेही आहेत त्यांच्यावरच प्रेम करायचे आहे. हीच मेहनत आहे. कोणत्याही देहामध्ये मोह असू नये. असे नाही की घरात बसलेले असताना देखील ती ज्ञान देणारीच आठवत राहील. खूप गोड आहे, खूप चांगल्या रीतीने समजावून सांगते. अरे, गोड तर ज्ञान आहे, गोड आत्मा आहे. शरीर थोडेच गोड आहे, बोलणारी देखील आत्मा आहे. कधीही शरीरावर आशिक व्हायचे नाही. आजकाल तर भक्तीचे मार्ग खूप आहेत. आनंदमयी मातेला सुद्धा मा मा म्हणत आठवण करत राहतात. ठीक आहे, मग पिता कुठे आहे? वारसा पित्याकडून मिळणार आहे की मातेकडून? मातेला देखील पैसे कुठून मिळणार? फक्त मा मा म्हटल्याने कोणतेही पाप भस्म होणार नाही. बाबा म्हणतात, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. नावारूपामध्ये अडकायचे नाही. अजूनच पाप होईल, कारण बाबांचे नाफरमानबरदार अर्थात अवज्ञा करणारे बनता. बरीच मुले विसरली आहेत. बाबा समजावून सांगत आहेत, मी तुम्हा मुलांना घेऊन जाण्यासाठी आलो आहे. ते तर जरूर घेऊन जाणार, म्हणून माझी आठवण करा. माझी एकाची आठवण केल्यानेच तुमची पापे भस्म होतील. भक्ती मार्गामध्ये अनेकांची आठवण करत आले आहात, परंतु पित्याशिवाय कोणते काम कसे बरे होईल? बाबा थोडेच म्हणतात की मातेची आठवण करा. बाबा तर म्हणतात, माझी आठवण करा. पतित पावन मी आहे. बाबांच्या आदेशानुसार चाला. तुम्ही देखील बाबांच्या आदेशानुसार इतरांना देखील समजावून सांगत राहा. तुम्ही थोडेच पतित पावन आहात. आठवण एकाचीच करायची आहे. हमारा तो एक बाप दूसरा न कोई. बाबा, आम्ही तुमच्यावरच बलिहार जाणार. बलिहार तर शिवबाबांवरच जायचे आहे.
बाकी इतर सर्वांची आठवण नाहीशी झाली पाहिजे. भक्ती मार्गामध्ये तर अनेकांची आठवण करत राहतात. इथे तर एक शिवबाबा, दुसरे ना कोणी, तरी देखील कोणी आपलेच मत चालवतात, तर मग काय गती सद्गती होईल. गोंधळून जातात. बिंदूची आठवण कशी करायची? अरे, तुम्हाला तुमच्या आत्म्याची आठवण आहे ना, की मी आत्मा आहे, ती देखील बिंदू रूपच आहे. तर तुमचे बाबा देखील बिंदू आहेत. बाबांकडून वारसा मिळतो. माता तर तरी देखील देहधारी असते. तुम्हाला विदेहीकडूनच वारसा मिळणार आहे. त्यामुळे इतर सगळ्या गोष्टी सोडून एकासोबत बुद्धियोग लावायचा आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, शरीराचे भान नष्ट करण्यासाठी चालता फिरता अभ्यास करायचा आहे की मी जसे काही या शरीरामध्ये मेलेलो आहे, वेगळा आहे, शरीरामध्येच नाही आहे. शरीराशिवाय आत्म्याला बघा. दुसरा पॉइंट आहे, कधीही कोणाच्या शरीरावर तुम्हाला आशिक व्हायचे नाहीये. एका विदेही बाबांवरच प्रेम करायचे आहे. एकासोबतच बुद्धियोग लावायचा आहे. आजचे वरदान आहे, सेवा आणि स्वपुरुषार्थाच्या बॅलन्सद्वारे ब्लेसिंग प्राप्त करणारे कर्मयोगी भव. सेवा आणि स्वपुरुषार्थाच्या बॅलन्सद्वारे ब्लेसिंग प्राप्त करणारे कर्मयोगी भव. स्पष्टीकरण आहे, कर्मयोगी अर्थात कर्माच्या वेळी देखील योगाचा बॅलन्स असावा. सेवा अर्थात कर्म आणि स्वपुरुषार्थ अर्थात योगयुक्त. या दोघांचा बॅलन्स ठेवण्यासाठी एकच शब्द लक्षात ठेवा की बाबा करावनहार आहेत आणि मी आत्मा करणहार आहे. हा एकच शब्द खूप सहज बॅलन्स बनवेल आणि सर्वांची ब्लेसिंग अर्थात आशीर्वाद मिळतील. जेव्हा करणहारच्या ऐवजी स्वतःला करावनहार समजता, तेव्हा बॅलन्स राहत नाही आणि मग माया आपला चान्स घेते. स्लोगन आहे, नजरेने निहाल अर्थात तृप्त करण्याची सेवा करायची असेल तर बाप दादांना आपल्या नजरेमध्ये सामावून टाका. नजरेने निहाल अर्थात तृप्त करण्याची सेवा करायची असेल तर बाप दादांना आपल्या नजरेमध्ये सामावून टाका. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.